आज आपण बनवणार आहे चीज डोसा। ते आपण गॅस पेटवलेला आहे, थोडं गरम करत ठेवूया तवा गरम करत ठेवूया आणि याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया। तुम्ही तेलचाही वापर करू शकतात, पण माझ्या स्टोवाला जास्त तूप आवडतो ना, त्यामुळे मी तूप वापरते जास्त। आता इकडे आपण ना डोसाचा बेस बनवलेला आहे, आता तो टाकतोय। हा घरीच बनवलाय, तुमची मर्जी। तुम्हाला जर विकत आणायचं असेल तरी आणू शकतात, घरी बनवायचं असेल तरी बनवू शकतात। हे बघा, कशाला बोलते, एकानेच बोल। हे बघा, आता आपण टाकून घेतलेला आहे आणि आमचा नॉनस्टिक तवा नाही आहे, साधा तवा आहे। हा आपला आयरन तवा आहे। ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात 1 मिनिटासाठी किंवा 10 ते 20 सेकंद। हे बघा, परत टर्न करून घेऊया। वाव, थोडंसं तूप टाकून घेऊयात। मला कोणतं ना बोला। आता आपण शेजवान सॉस लावूया। तुम्हाला जेवढं तिखटनुसार तुम्ही लावू शकता, तुमच्या आवडीनुसार। आता आपण चीज घेऊया। हा ब्रिटानियाचा चीज घेतलेला आहे। हे आपण असं टाकून घेऊयात वरती। पूर्ण क्यूब टाकूया एक आपण, म्हणजे एकदम चीजी होईल ना, चीज डोसा आहे म्हणून। मला चीज जास्त आवडतं। तुम्हाला कसं आवडतं कमेंट करून सांगा। म्हणून मी गेल्या व्लॉग मध्ये सुद्धा चीजवाली मॅगी बनवलेली। आणि वरतून कांदा स्प्रेड करून घेऊया। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल टाकायचं तुम्ही नाही सुद्धा टाकू शकतात। म्हणजे पिझ्झा टाईप डोसा झालेला आहे आपला। रेडी झालेला आहे, चीज पण मेल्ट झालाय। आता आपण याला काढून घेऊया। हे बघा, रेडी आहे। आणि ही चटणी त्याच्यासोबत तुम्ही नुसतं सुद्धा खाऊ शकतात, पण मी बनवले खोबऱ्याची चटणी याच्यासोबत, आवडत असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय।